हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू केमिस्ट्री सीटी क्रॅश कोर्स. आज आपण सुरू करणार आहोत एक नवीन चॅप्टर ज्याचं नाव आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स. ठीक आहे, स्ट्रेट लाईन्स हा चॅप्टर तर आपण ऑलरेडी केलाच आहे. आता आपल्याला जो सुरू करायचा आहे तो असेल पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स. ठीक आहे, लाईन्स हा वर्ड खाली गेला इथे, पण हा चॅप्टर आपण सुरू करणार आहेत. क्लास 12चा हा चॅप्टर असेल. त्याच्यामध्ये बेसिक जे काही पाहिजे ते सगळं स्ट्रेट लाईन चॅप्टरच पाहिजे आपल्याला. फक्त नवीन आणखी काहीतरी वेगळे कन्सेप्ट पुढे असतील. हे आपण ऑलरेडी बघितलंय. 11चा स्ट्रेट लाईन आपण खूप डिटेलमध्ये केलेला आहे. याच्यामध्ये लाईनचे जे इक्वेशन असतात, व्हेरियस फॉर्म्स ऑफ इक्वेशन्स ऑफ लाईन, हे 2 पॉइंट फॉर्म, त्यानंतर इथे दिलाय स्लोप पॉइंट फॉर्म, स्लोप इंटरसेप्ट फॉर्म, डबल इंटरसेप्ट फॉर्म, नॉर्मल फॉर्म, जनरल फॉर्म, हे 6-7 फॉर्म आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत स्ट्रेट लाईन चॅप्टर मध्ये. यांची फक्त आपल्याला गरज पुन्हा पडणार आहे लाईनचे इक्वेशन फॉर्म करण्यासाठी. आणि हे बेसिक आपल्याला आणखी 2-3 चॅप्टर मध्ये पण लागेल. हे इम्पॉर्टंट आहे म्हणजे. ओके, त्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो म्हणजे जर लाईनचं इक्वेशन तुम्हाला या फॉर्म मध्ये दिलं असेल, हा फॉर्म म्हणजे याला आपण काय म्हणतो, याला आपण जनरल फॉर्म म्हणतो. हा जनरल फॉर्म आहे ax प्लस बी वाय प्लस सी इक्वल्स टू 0. हा जो जनरल फॉर्म आहे, या फॉर्म मध्ये जर इक्वेशन दिलं असेल तर स्लोप फाइंड करण्यासाठी जो फॉर्म्युला असेल तो काय, मायनस ए अपॉन बी. ठीक आहे, हे तुम्हाला माहितच आहे. एक्स इंटरसेप्ट पाहिजे असेल तर मायनस सी अपॉन ए, वाय इंटरसेप्ट पाहिजे असेल तर मायनस सी अपॉन बी. हे पण आपण पाहिलंय ऑलरेडी. त्यानंतर M1 M2 हे जर दोन स्लोप गिवन असतील दोन स्ट्रेट लाईन्सचे, देन त्यांच्यामध्ये जो अँगल आहे, अँगल बिटवीन टू स्ट्रेट लाईन्स, हा फॉर्म्युला हा सुद्धा आपण डिस्कस केला. टॅन थिटा इक्वल्स टू मॉड ऑफ M1 मायनस M2 अपॉन 1 प्लस M1 M2. ठीक आहे, हा फॉर्म्युला पण आपण डिस्कस करून झालेलाच आहे ऑलरेडी. पुढे चला, हे सगळं 11चा जो स्ट्रेट लाईन चॅप्टर आपण केलाय त्याच्यामध्ये आपण हे सगळं डिस्कस केलं ऑलरेडी. आपण सगळं डिटेलमध्ये पाहिलं सगळं. हे तेच कन्सेप्ट फक्त रिव्हिजनसाठी दिले तिथे, की जर दोन लाईन्स पॅरलल असतील, लाईन्स पॅरलल असतील तर स्लोप इक्वल असणार आहेत. ठीक आहे ना, लाईन्स पॅरलल असतील तर स्लोप इक्वल, लाईन्स परपेंडिक्युलर असतील तर स्लोपचा प्रोडक्ट -1, हे असं असेल. ठीक आहे, त्यानंतर जर एक लाईन ओरिजिन मधून पास होते तर त्याच्यामध्ये इक्वेशन काय असेल, y इक्वल्स टू mx. त्याच्यामध्ये कॉन्स्टंट नसणार आहे म्हणजे y इक्वल्स टू mx असेल. ठीक आहे, त्यानंतर परपेंडिक्युलर डिस्टन्स. ठीक आहे, हे आपल्याला पाहिजे. एखादा एक पॉइंट तुम्हाला गिवन असेल x1, y1, हा पॉइंट आहे x1, y1. या पॉइंट पासून या लाईनचा आपण डिस्टन्स सांगतोय परपेंडिक्युलर. तर फॉर्म्युला काय असेल हा पण आपण पाहिलेला आहे. याच्यामध्ये फक्त लाईनचा जो इक्वेशन असेल तर x आणि y आपण हा पॉइंट सबस्टिट्यूट करणार आणि डिव्हिजन मध्ये काय असेल तर √a² प्लस b². हा सुद्धा फॉर्म्युला डिस्कस झालेला आहे ऑलरेडी. ठीक आहे, पाहिलंय आपण तो. त्यानंतर एक मागे गेला वाटतं काहीतरी. इथे काय आहे की दोन पॅरल लाईन्स मधलं डिस्टन्स, सॉरी, दोन परपेंडिक्युलर लाईन्स मधलं डिस्टन्स. तर दोन लाईन्स परपेंडिक्युलर असतील, सॉरी परपेंडिक्युलर का म्हणतोय मी, जर दोन लाईन्स पॅरल असतील तर दोन लाईन्स जर पॅरल असतील तर त्यांच्यामध्ये डिस्टन्स जे असेल ते हे वाला डिस्टन्स, ही एक लाईन आहे आपल्याकडे, ही एक लाईन आहे सेकंड वाली लाईन, आणि यांच्यामध्ये जे काही परपेंडिक्युलर डिस्टन्स आपण फाइंड करणार ते आपण कसं फाइंड करणार आहे त्यासाठी हा फॉर्म्युला आहे. त्याच्यामध्ये एका लाईनचं इक्वेशन तुमच्याकडे असायला पाहिजे ax प्लस by प्लस c1 इक्वल्स टू 0. सेकंड लाईनचं इक्वेशन असेल ax2 प्लस, सॉरी ax2 नसायला पाहिजे. इथे पण काय असेल तर इथे पण हेच असेल ax प्लस by, हा c2 असेल, c2 इक्वल्स टू 0. फक्त कॉन्स्टंट यांचे वेगळे असणार आहेत. एक्सचा आणि वायचा कोएफिशियंट सेम असेल, नसेल तर आपण तो बनवायचा असतो. लाईन्स पॅरल असतील तर कोएफिशियंट इक्वल असतातच, नसतील इक्वल तर त्यांचा रेशो इक्वल असतो. ठीक आहे, इक्वल रेशो असेल तर आपण काहीतरी फॅक्टरने मल्टिप्लाय करून त्या दोन लोकांना सेम बनवू शकतोय. सेम झाले की फक्त काय करायचे, फॉर्म्युला आपल्या डिस्टन्सचा c1 मायनस c2 अपॉन √a² प्लस b². ठीक आहे, रूटच्या आतमध्ये a² प्लस b² असेल. ठीक आहे, हे झाले डिस्टन्सचे फॉर्म्युले. त्यानंतर हा जो चार्ट आहे याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, बेसिक गोष्टी पुन्हा एकदा, की जर हे जर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन चॅप्टर जो आहे, आता आपण जो चॅप्टर सुरुवात केली पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, याच्यामध्ये काय असणार आहे की दोन लाईन्स असतील गिवन, दोन स्ट्रेट लाईन, त्यांचं आपल्याला कंबाईन इक्वेशन बनवायचं. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन म्हणजे काय, पेअर म्हणजे काय असणार आहे, दोन लाईनचा पेअर असेल ना तो, तर दोन लाईन्स असतील आपल्याकडे. आतापर्यंत आपण जे काही सिंगल लाईनचे इक्वेशन बघितले, स्लोप पॉईंट फॉर्म मध्ये इक्वेशन, 2 पॉईंट फॉर्म मध्ये इक्वेशन, स्लोप पॉईंट फॉर्म मध्ये इक्वेशन, हे जे काही बघितलं आपण सगळं, हे एका सिंगल लाईन साठी होतं. आता आपल्याला काय करायला लागेल की पेअर ऑफ स्ट्रेट लाईन म्हणजे दोन स्ट्रेट लाईन साठी कंबाईन इक्वेशन बनवणार आहोत आपण. याच्यामध्ये दोन लाईन्स तुम्हाला गिवन असतील, त्यांचे इक्वेशन कंबाईन करून बनवायचे. तर हे याच्यामध्ये काही फॉर्म सांगितलेले आहेत की जर कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स थ्रू ओरिजिन, जर त्या दोन लाईन ओरिजिन मधून पास होत असतील
तर हा वाला फॉर्म होणार आहे. आपण हे सगळं डिस्कस करू डिटेलमध्ये काय ते. जर लाईन्स ओरिजिन मधून पास होत नसतील, नॉट पासिंग थ्रू ओरिजिन, तर हा वाला फॉर्म असणार आहे. ठीक आहे, हे आपण काय ते बघणार आहे. थोडंसं एक काम करू, इथे लगेच एक पेज घेऊन आपण डिस्कस करू त्या गोष्टी. मला वाटतं पुढचं पेज, सॉरी हेच राहतं याच्यामध्ये. ठीक आहे, काय हरकत नाही. तर पुढे जाऊयात. पुढे जागा असेल तर आपण पुढे सॉल्व्ह करू त्याला. ओके, इथे एक स्लाइड आहे का? ठीक, काय हरकत नाही. याच्यावर डिस्कस करू आपण की आपण काय करतोय, नेमकं सांगायचं काय आपल्याला. थोडंसं कॉन्सन्ट्रेट करा. आता आपण मागे बघितलं, जर तुम्हाला एक स्ट्रेट लाईन गिवन आहे या टाइप मध्ये, ठीक आहे, या लाईनचं इक्वेशन असेल असं काहीतरी ax प्लस by प्लस c इक्वल्स टू 0. ठीक आहे, ही लाईन फक्त मी असं म्हणतो की ही लाईन पास होते ओरिजिन मधून. आता जर लाईन ओरिजिन मधून जात असेल तर आपण थोडंसं हे पण ड्रॉ करू, एक्स आणि वाय कोऑर्डिनेट्स ड्रॉ करून घेऊ. ठीक आहे ना, हे एक्सेस ड्रॉ केले आणि इथून ही लाईन पास होते ओरिजिन मधून. ठीक आहे, म्हणजे लाईन एखादी ओरिजिन मधून पास होते तर लाईनचं इक्वेशन काय असणार आहे, y इक्वल्स टू mx. त्याच्यामध्ये कॉन्स्टंट टर्म नसेल, तो y इंटरसेप्ट नाहीये, म्हणजे लाईनचं इक्वेशन एवढंच आहे, y इक्वल्स टू mx. म्हणजे आपण काय करू, याला थोडंसं सिम्प्लिफाय करू या फॉर्मला. याला मी असं लिहितो आता, mx मायनस y इक्वल्स टू 0 असं लिहू. ठीक आहे, तर या लाईनचा स्लोप समजा m आहे आणि ते लाईनचं इक्वेशन तयार झालं. आता हे झालं सिंगल लाईन बद्दल. हे सिंगल लाईनचं इक्वेशन आहे. हे आपण ऑलरेडी स्ट्रेट लाईन चॅप्टर मध्ये पाहिले काय करायचं असतं ते. पण जर अशा दोन लाईन असतील ज्या ओरिजिन मधून पास होत आहेत, फॉर एक्झाम्पल एक वेगळं आपण ड्रॉ करू पुन्हा याला. हा तुमचा y आणि हा x ऍक्सिस आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये एक लाईन इथून पास होते ओरिजिन मधून. ठीक आहे, दुसरी लाईन पण ओरिजिन मधूनच पास होते. दोन्ही पण लाईन्स काय होत आहेत, ओरिजिन मधूनच पास होत आहेत. आता याच्यामध्ये जी फर्स्ट लाईन आहे, या फर्स्ट लाईनचा स्लोप आपण सांगू m1, सेकंड लाईनचा स्लोप सांगूयात m2. ठीक आहे, मग या फर्स्ट लाईनचं इक्वेशन काय बनणार आहे, ही जी लाईन 1 आहे, या लाईन 1चं इक्वेशन सांगू आपण. हे बनेल या फॉर्म मध्ये, m1x मायनस y इक्वल्स टू 0. ठीक आहे, ही जी लाईन 2 आहे, लाईन 2 म्हणायचं याला. या लाईनचं इक्वेशन काय बनणार, तर m2x मायनस y इक्वल्स टू 0. ठीक आहे, हे सेकंड लाईनचं इक्वेशन, हे फर्स्ट लाईनचं इक्वेशन. आता आपण दोन लाईन बद्दल बोलतोय, या चॅप्टर मध्ये आपण दोन लाईन बद्दल बोलणार आहेत. ठीक आहे, तर या दोन लाईन्स आपण ड्रॉ केल्या. दोन्ही पण लाईन्स काय होत आहेत, त्या आता त्या ओरिजिन मधून पास होत आहेत. हा आपला ओरिजिन आहे 0,0. दोन्ही पण लाईन्स ओरिजिन मधून पास होत आहेत. ठीक आहे, आता या दोन लाईनचं आपण सेपरेट इक्वेशन तयार केलंय, पण त्यांना मला कंबाईन करायचंय. या दोघांचं कंबाईन इक्वेशन मला लिहायचं असेल तर मी काय लिहिणार, या फर्स्ट लाईनचा जो हा लेफ्ट साईडचा पार्ट आहे, हा वाला लेफ्ट साईडचा पार्ट, म्हणजे याला काय लिहू आता, इथे लिहू m1x मायनस y हा वाला पार्ट इंटू सेकंड वाला पार्ट, सेकंड लाईनचा तो लेफ्ट वाला पार्ट म्हणजे हा वाला पार्ट. तो काय होईल इथे m2y, सॉरी m2x असायला पाहिजे, m2x मायनस y इक्वल्स टू 0. कारण हा वाला पार्ट पण इक्वल टू 0 आहे. फर्स्ट लाईन साठी पण हे इक्वल टू 0च आहे, सेकंड लाईन साठी पण हे इक्वल टू 0च आहे. मग दोघांना आपण जर मल्टिप्लाय केलं तर याचा प्रोडक्ट पण काय असणार, 0 असणार. जनरली आपण काय सांगतो की समजा तुमच्याकडे एक लाईन आहे u इक्वल्स टू 0, सेकंड लाईन आहे v इक्वल्स टू 0. या दोघांचं कंबाईन इक्वेशन पाहिजे असेल तर आपण काय करायचं असतं, u इंटू v इक्वल्स टू 0 करायचं असतं. आपण आता तेच केलंय. एक लाईन आहे आपल्याकडे, हा पार्ट याला u म्हणा, u इक्वल्स टू 0, सेकंड लाईन आहे v इक्वल्स टू 0. त्यांना कंबाईन केलं आपण, दोघांचा फॉर्म लिहिला u इंटू v इक्वल्स टू 0. ठीक आहे, हा झाला त्याचा तो कंबाईन वाला फॉर्म, दोघांचा प्रोडक्ट इक्वल्स टू 0 झाला. इथे या टाइप मध्ये हे इक्वेशन तयार होईल. बरं, आता हे जे सॉल्व्ह केल्यानंतर काय होणार आहे, त्यांना मल्टिप्लाय वगैरे दोन ब्रॅकेट आपण करून घेऊयात आणि त्यानंतर काय होईल ते सांगतोय मी. ठीक आहे, आता हे खूप डिटेल बघायची गरज नाही, इतका वेळ नाही आपल्याला, पण डायरेक्ट सांगतो मी. याचा जो जनरली फॉर्म तयार होईल तो असा फॉर्म तयार होईल, ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल्स टू 0. ह्याच्यामध्ये आपण काय केलंय, जे काही x² सोबत कोइफिशियंट तयार झाला असेल हे मल्टिप्लाय केल्यानंतर, इथे बघा आता हा x इंटू x हा x² चा टर्म बनणारच आहे नंतर जाऊन. तर जे काही x² चा कोइफिशियंट बनेल तो म्हणजे a लिहिला आपण. एक टर्म xy चे पण तयार होतील, या दोघांना मल्टिप्लाय करून xy चा टर्म, या दोघांना मल्टिप्लाय केला xy चा टर्म. तर जे काही xy सोबत असेल त्याला आपण 2h सांगितलंय आणि जो y² सोबत असेल तो b सांगितलंय. म्हणजे हे ऍक्च्युअली याच्यामधून एबीसी येणार नाहीत, हे वेगळंच तयार होणार सगळं मल्टिप्लिकेशन होऊन. पण जे काही x² सोबत तयार होईल त्याला आपण a म्हणणार, जे xy सोबत तयार होईल त्याला आपण 2h म्हणणार
आणि जे वाय स्क्वेअर सोबत तयार होईल त्याला आपण बी म्हणणार आहे. ठीक आहे ना, हे असं तयार केलं आपण याला. तर हा जो हे जे इक्वेशन तयार झालंय, या इक्वेशनला आपण म्हणतो सेकंड डिग्री होमोजेनियस इक्वेशन. बरं, होमोजेनियस म्हणजे काय असतं रे बाळांनो? होमोजेनियस म्हणजे काय की त्याच्या प्रत्येक टर्मची डिग्री सेम असणार आहे. प्रत्येक टर्मची डिग्री सेम म्हणजे काय बघा, फर्स्ट टर्म आहे हा, समजा फर्स्ट टर्म मध्ये एक्स स्क्वेअर आहे, एक्स स्क्वेअरची पॉवर काय आली? 2 आली, डिग्री 2 आहे त्या टर्मची. म्हणजे इथे दोन व्हेरिएबल आहेत, एक्स पण आणि वाय पण आहे. एक्स ची 1 प्लस वाय ची 1, दोघांची ऍड करून सांगावं लागते डिग्री. दोन टर्म जर मल्टिप्लाय मध्ये असतील, दोन व्हेरिएबल्स, त्यांच्या पॉवर आपण ऍड करून डिग्री सांगणार. तर 1 प्लस 1 काय होणार आहे? 2 होणार आहे. वाय स्क्वेअर म्हणजे वाय ची पॉवर किती आहे? 2 आहे. इथे पण डिग्री काय? 2 आहे. त्या टर्म बद्दल बोलतोय पर्टिक्युलर आपण. हा, प्रत्येक टर्मची डिग्री काय? 2 आहे. डिग्री म्हणजे असतं व्हेरिएबलची पॉवर, हायेस्ट पॉवर. प्रत्येक टर्म मध्ये व्हेरिएबलची पॉवर 2 2 2, प्रत्येक टर्म साठी सेम डिग्री आहे, म्हणजे आपण त्याला म्हणतो होमोजिनियस इक्वेशन. असं जर असेल तर आपण त्याला काय म्हणायचंय? होमोजिनियस इक्वेशन. प्रत्येक टर्मची डिग्री सेम आहे. ठीक आहे, याला म्हणायचं होमोजिनियस. बट ती सेम म्हणजे किती आहे? 2 आहे आता या केसमध्ये. तर 2 आहे म्हणून आपण त्याला काय सांगणार आहे? सेकंड डिग्री वाला होमोजिनियस इक्वेशन असणार आहे. ठीक आहे, म्हणजे एक कन्सेप्ट समजला, इम्पॉर्टंट कन्सेप्ट समजला. तर स्टार्ट करू आपण याला, की जर या अशा दोन लाईन्स ज्या पास होत आहेत ओरिजिन मधून, दोन्ही पण लाईन्स कुठून पास होणार आहेत? ओ पॉइंट 0,0 मधून पास होत आहेत, ओरिजिन मधून पास होत आहेत. आणि त्या दोन लाईनला जर आपण कंबाईन केलं, त्यांचं जे कंबाईन इक्वेशन मिळेल ते या फॉर्म मध्ये मिळणार आहे. आणि या फॉर्म मध्ये म्हणजेच काय? होमोजिनियस इक्वेशन ते असेल ऑफ डिग्री 2. डिग्री 2 वाला होमोजिनियस इक्वेशन ते असणार आहे. ठीक आहे, हा झाला बेसिक कन्सेप्ट. हे इक्वेशन आपल्याला पाठ करावं लागेल की ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल्स टू 0. याच्यामध्ये एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट a असेल, वाय स्क्वेअरचा कोएफिशियंट b असणार आहे, एक्स वायचा कोएफिशियंट 2h असणार आहे. ठीक आहे, आता हे झालं इक्वेशन. मग आता असं म्हणायला लागेल की जेवढे काही अशा लाईन्स असतील ज्या ओरिजिन मधून पास होणार, दोन लाईन बद्दल बोलतोय आपण, कुठल्या पण दोन लाईन्स ज्या ओरिजिन मधून पास होतील, तर त्यांचं जे कंबाईन होऊन इक्वेशन तयार होणार आहे ते याच फॉर्म मध्ये होणार आहे, सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन. बट जगात जेवढे काही सेकंड डिग्रीचे होमोजिनियस इक्वेशन तयार होतील ते सगळेचे सगळे असं रिप्रेझेंट करतील का की ते दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन आहे म्हणून? तर नाही, असं काही होणार नाही. ठीक आहे ना, एक एक्झाम्पल म्हणून घेऊ आपण. एक समजा एक्झाम्पल घेतलं मी, इथेच लिहिलो की एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स टू आर स्क्वेअर. ठीक आहे, चला, ठीक आहे, असं काहीतरी इक्वेशन लिहिलं. तर याच्यामध्ये पण डिग्री 2 आहे प्रत्येक टर्मची. बट हे आता डिग्री 2 चं इक्वेशन दोन लाईनचे कंबाईन इक्वेशन रिप्रेझेंट करणार का? तर नाही करणार. का नाही करणार? कारण याच्यामध्ये काय होतंय, हे इक्वेशन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सर्कलचं इक्वेशन आहे. हे काही दोन लाईनचे कंबाईन इक्वेशन नाही. म्हणजे आता पॉइंट हा आहे की जगात जेवढे काही सेकंड डिग्रीचे होमोजिनियस इक्वेशन असतील, होमोजिनियस डिग्री 2 वाले इक्वेशन, ते सगळेचे सगळे इक्वेशन हेच रिप्रेझेंट करतील का दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन ज्या लाईन्स ओरिजिन मधून पास होत आहेत? तर नाही. त्यासाठी कंडिशन आहे, कुठलं पण इक्वेशन या टाईपचं जे होमोजिनियस आहे, डिग्री 2 चं आहे, या इक्वेशनला जर दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन रिप्रेझेंट करायचं असेल ज्या ओरिजिन मधून पास होत, अशा लाईन्स ज्या ओरिजिन मधून पास होत आहेत आणि त्यांचं कंबाईन इक्वेशन जर रिप्रेझेंट करायचं असेल, तर कंडिशन काय सांगतो आपण? याच्यामध्ये जो एच स्क्वेअर आहे, एच स्क्वेअर इथे लिहत आहे, एच स्क्वेअर मायनस ए बी हा जो काही टर्म बनणार आहे तो टर्म ग्रेटर ऑर इक्वल्स टू 0 तयार झाला पाहिजे. तर असं होत असेल तरच आपण काय म्हणायचं की हे जे इक्वेशन आहे डिग्री 2 वालं जनरल इक्वेशन, होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2, जनरल नाही होमोजिनियस, हे इट विल रिप्रेझेंट पेअर ऑफ टू स्ट्रेट लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन इफ हे इक्वेशन होमोजिनियस डिग्री 2 वाला इक्वेशन दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन रिप्रेझेंट करेल ज्या की ओरिजिन मधून पास होत आहेत. इफ ही कंडिशन एच स्क्वेअर मायनस ए बी इज greater or equals to 0. The second degree homogeneous equation will represent combined equation of two lines passing through origin if h square minus ab is greater or equals to 0. हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आपल्यासाठी आहे. ठीक आहे, हा पॉइंट मिळाला. बरं, हे झालं ज्या लाईन्स ओरिजिन मधून पास होत आहेत त्या लाईन्स बद्दल, बरोबर ना? पण असं पण होऊ शकतं आता की दोन लाईन्स ओरिजिन मधून पास नाही होत आहेत, ही कंडिशन इम्पॉर्टंट आहे. असं पण होऊ शकतं की दोन लाईन्स ओरिजिन मधून पास होत नाहीत बट त्यांचं कंबाईन इक्वेशन आपल्याला पाहिजे. तर आपण नेक्स्ट पेजवर जाऊ. इथे सांगू की आता हे एक्स वाय एक्सिस काढले मी, पण ज्या दोन लाईन्स चालल्यात आता माझ्या, त्या दोन्ही लाईन अशा चालू आहेत, इकडे चालू आहे ही एक लाईन, इकडे चालू आहे ही एक लाईन. ठीक आहे,
या दोन लाईन्स मी ड्रॉ केल्या. या लाईनला L1 म्हटलो, या लाईनला L2 म्हटलो. ठीक आहे. तर L1 जी लाईन आहे त्या लाईनचा स्लोप मी सांगतो की M1 आहे म्हणून. L2 लाईनचा स्लोप M2 आहे. हे दोन लाईन्स आहेत, दोन स्लोप आहेत आपल्याकडे. तर या लाईनचं इक्वेशन आपण काय सांगणार, y इक्वल्स टू mx प्लस सी, M1 प्लस सी म्हणून. आता याच्यामध्ये सी पण आला, काहीतरी y इंटरसेप्ट आहे ना लाईनला, म्हणजे लाईन ओरिजिन मधून पास होत नाहीये. कॉन्स्टंट नसेल तर लाईन पास होणार ओरिजिन मधून. इथे बघा मागच्या पेजवर आपण काय सांगितलं, या लाईनचं इक्वेशन काय लिहिलं मी, y इक्वल्स टू mx. याच्यामध्ये कॉन्स्टंट लिहिलाच नाही, कारण त्याच्यामध्ये y इंटरसेप्ट नाहीच आहे, लाईन ओरिजिन मधून पास होते ना. म्हणून जर लाईन ओरिजिन मधून पास होत नसेल तर त्याच्यामध्ये y इंटरसेप्ट असणार आहे काहीतरी. y इंटरसेप्ट आहे म्हणजे या टाइपचं इक्वेशन तयार झालं. याला आपण सिम्प्लिफाय करून लिहू की सगळं एका साईडला जनरल फॉर्म मध्ये. तर हे होईल M1x मायनस y प्लस सी इक्वल्स टू 0. ठीक आहे, हे झालं फर्स्ट इक्वेशन. सेकंड लाईनचं इक्वेशन याच फॉर्म मध्ये बनेल की y इक्वल्स टू आता M2x प्लस सी. हे काय बनणार नंतर, M2x मायनस y प्लस सी इक्वल्स टू 0. ठीक आहे, हे झालं तयार सेकंड डिग्री वाला सेकंड लाईनचं इक्वेशन. आता यांना कंबाईन करायचं म्हटलं काय करायचं, u इंटू v इक्वल टू 0 मगाशी बघितलंच आपण. फर्स्ट लाईनचा लेफ्ट हँड साइड म्हणजे काय, M1x मायनस y प्लस सी इंटू सेकंड लाईनचा लेफ्ट हँड साइड प्लस सी. हे सगळं इक्वल्स टू काय व्हायला पाहिजे, 0 व्हायला पाहिजे. ठीक आहे, ओके. आता यांना मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल, हायेस्ट पॉवर 2 तर मिळणारच आहे. एक्स स्क्वेअरचा एक टर्म तयार होईल, इथे वाय स्क्वेअरचा टर्म तयार होईल, काही एक्स वाय चे पण टर्म तयार होतील, काही टर्म्स फक्त एक्स चे असतील. जसं या M1x सोबत जर हा सी मल्टिप्लाय झाला तर तो फक्त एक्स वाला टर्म मिळणार. सिमिलरली वाय सोबत तो सी मल्टिप्लाय झाला तर फक्त वाय वाला टर्म मिळणार आहे, आणि सी सोबत सी मल्टिप्लाय होऊन कॉन्स्टंट पण टर्म मिळणार. म्हणजे याच्यामध्ये काय असेल, एक्स स्क्वेअरचा पण एक टर्म असणार, वाय स्क्वेअरचा पण एक टर्म असणार, एक्स वायचा पण टर्म असणार, एक्सचा पण टर्म असणार, वायचा पण टर्म असणार आणि कॉन्स्टंट पण असणार आहे. म्हणजेच हे जे इक्वेशन मल्टिप्लाय होतील त्यांना मल्टिप्लाय केल्यानंतर जो फॉर्म आपल्याला मिळतो तो असा मिळतो. तो आता लिहून घेऊ आपण की ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर. हे तर आपण मागाशी पण लिहिलं होतं, ज्या लाईन्स ओरिजिन मधून पास होत्या त्यांचं कंबाईन इक्वेशन. बट याच्यामध्ये आता पुढे पण असणार आहे काहीतरी. त्याच्यामध्ये असेल 2gx प्लस 2fy प्लस सी इक्वल्स टू 0. हे जे काही इक्वेशन मी लिहिलंय याला म्हणतात जनरल इक्वेशन ऑफ डिग्री 2. आता हे इक्वेशन डिग्री 2 चं आहे, बट होमोजिनियस आहे का चेक करा. होमोजिनियस आपण कधी म्हणणार आहेत की प्रत्येक टर्मची डिग्री सेम असेल तर होमोजिनियस म्हणायचे. इथे डिग्री 2 आहे, इथे 1+1 डिग्री 2 आहे, इथे पण डिग्री 2 आहे, पण याच्यामध्ये व्हेरिएबल एकच आहे एक्स. इथे डिग्री 1 आली, इथे पण डिग्री 1 आली, पुढे तर डिग्री 0 आहे, कॉन्स्टंट टर्म आहे. म्हणजे काय झालंय, प्रत्येक टर्मला डिग्री सेम आहे का, नाहीये. ठीक आहे ना. म्हणून आपण याला होमोजिनियस म्हणणार आहेत का, नाही म्हणणार आहेत. हे होमोजिनियस नाहीये, बट हे काय, हे सेकंड डिग्री वालं जनरल इक्वेशन आहे. हे सेकंड डिग्री वालं काय आहे, जनरल इक्वेशन ऑफ डिग्री 2. डिग्री 2 चं जनरल इक्वेशन असेल हे. बरं ठीक आहे, हे काय रिप्रेझेंट करणार, तर हे रिप्रेझेंट करणार अशा दोन लाईन्सचे कंबाईन इक्वेशन ज्या दोन लाईन्स ओरिजिन मधून पास होत नाहीत. ठीक आहे ना, होत नाहीत म्हणतोय मी. ओरिजिन मधून पास होत असतील तर त्याचं इक्वेशन हे वालं आहे, ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. हे होमोजिनियस डिग्री 2 वाला इक्वेशन. हे या टाइपचं इक्वेशन दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन रिप्रेझेंट करणार इफ एच स्क्वेअर मायनस ए बी इज ग्रेटर ऑर इक्वल टू 0. याची व्हॅल्यू 0 किंवा 0 पेक्षा ग्रेटर आली तर हे काय करेल, रिप्रेझेंट दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन. त्याच्यामध्ये पण जर इक्वल टू 0 आलं तर या दोन लाईन्स कोइन्सिडेंट असतील. हे पण लक्षात ठेवा, हा पण एक पॉईंट इम्पॉर्टंट इथे लिहून ठेवू की जर एच स्क्वेअर मायनस ए बी हा इक्वल टू 0 आला तर इथे कोइन्सिडेंट लाईन मिळतील. कोइन्सिडेंट म्हणजे काय असतं रे, कोइन्सिडेंट म्हणजे ओव्हरलॅप असतील लाईन एकमेकावरती. आणि जर एच स्क्वेअर मायनस ए बी हा ग्रेटर दॅन 0 मिळाला तर या दोन लाईन डिस्टिंक्ट लाईन आहेत. मग डिस्टिंक्ट म्हणजे सेपरेट लाईन्स असतील त्या, जर हे एच स्क्वेअर मायनस ए बी ग्रेटर दॅन 0 असेल तर. ही जी कंडिशन आपण सांगितली याच्यामध्ये पण पुन्हा दोन वेगवेगळे टाइप झाले. ठीक आहे ना. तर हे सगळं ओरिजिन मधून पास होणाऱ्या लाईन्स साठी होतं. आता जे आपण सांगतोय पुढच्या याच्यामध्ये या पेजवर, हे सांगतोय की ज्या लाईन्स ओरिजिन मधून पास होत नाहीयेत यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन इथे कुठेतरी आहे. मगाशी जो होता त्यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन होता ओरिजिन 0,0,
आता तो दुसरीकडे कुठेतरी असेल, या टाइपच्या लाईन असेल, तर यांचं कंबाईन इक्वेशन काय असणार, सेकंड डिग्रीच असणार, बट ते जनरल असेल, ते होमोजिनियस नाही आता. ठीक आहे ना. आता इथे पण तेच सांगायचं मगासारखंच की या हे जे इक्वेशन आपण लिहिलं, हे इक्वेशन विल रिप्रेझेंट कंबाईन इक्वेशन ऑफ टू लाईन्स इफ, हे दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन रिप्रेझेंट करेल इफ. याची पण कंडिशन काय असेल, पहिली वाली कंडिशन की एच स्क्वेअर मायनस ए बी हा जो टर्म मिळेल आपल्याला, तो ग्रेटर किंवा इक्वल टू 0 असायला पाहिजे. ही झाली फर्स्ट केस, फर्स्ट कंडिशन. ही सॅटिस्फाय झाली तरच हे इक्वेशन दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन दाखवणार आहे. सेकंड आता पॉइंट की जर एक टर्म लिहितो आता मी एबीसी प्लस 2FGH मायनस AF स्क्वेअर मायनस BG स्क्वेअर मायनस CH स्क्वेअर इक्वल्स टू 0. एक काम करू, हे थोडंसं इथून रफ करून टाकू. ठीक आहे, इकडे देऊया. हे काय होतं, हे जनरल इक्वेशन ऑफ डिग्री 2. ठीक आहे, हे डिग्री 2 चं जनरल इक्वेशन झालं. हे रिप्रेझेंट करेल दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन इफ या दोन कंडिशन्स आपण सांगितल्या. काय कंडिशन सांगितल्यात की जर एच स्क्वेअर मायनस AB हा जो टर्म आहे तो 0 किंवा 0 पेक्षा ग्रेटर असायला पाहिजे, जे की फर्स्ट कंडिशन मध्ये, जे फर्स्ट आपण इक्वेशन बघितलं होमोजिनियस मागे, त्याच्यामध्ये पण ही वाली कंडिशन होतीच. ठीक आहे ना, हे तर असायलाच पाहिजे. दुसरी गोष्ट आता की हा जो टर्म मी खाली लिहिलाय एबीसी प्लस 2FGH मायनस AF स्क्वेअर मायनस BG स्क्वेअर मायनस CH स्क्वेअर, हा टर्म सुद्धा काय यायला पाहिजे, इक्वल टू 0 यायला पाहिजे. याला डेल्टा पण म्हणतात, हा याला डेल्टा म्हणतो आपण की डेल्टा इक्वल्स टू 0 इथे यायला पाहिजे हे. ठीक आहे ना, हे तेच आहे म्हणजे. किंवा काही लोक याचं डिटर्मिनंट पण सांगतात. हे असं लिहिण्याच्या ऐवजी काही लोक डिटर्मिनंट पण सांगतील, तो डिटर्मिनंट इक्वल टू 0. तर पुस्तकामध्ये पण डिटर्मिनंट असेल बऱ्याचशा बुकमध्ये काही काही, तर ते पण ठीक आहे. ते हे जे आपण लिहितोय ते त्या डिटर्मिनंटच एक्सपान्शन आहे. त्यामुळे डिटर्मिनंट इक्वल टू 0 केला काय तो मला, किंवा हे असं लिहिलं काय, तर हे मला सोपं वाटतं हे करायला. ठीक आहे ना, तर हे सिंपल आहे. तर या दोन कंडिशन जर सॅटिस्फाय झाल्या तरच हे जे इक्वेशन आहे ते काय रिप्रेझेंट करणार, दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन रिप्रेझेंट करणार. हा झाला इम्पॉर्टंट पॉईंट. ठीक आहे, म्हणजे आता आपण दोन इक्वेशन बघितले. पहिलं इक्वेशन बघितलं होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2, जे रिप्रेझेंट करेल दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन. त्या दोन्ही पण लाईन पास कुठून होत आहेत, ओरिजिन मधून पास होत आहेत. दुसरी गोष्ट बघितली आपण की हे जनरल इक्वेशन ऑफ डिग्री 2 बघितलं. आता हे पण इक्वेशन तुम्हाला पाठ करावं लागेल काय ते. हे काय रिप्रेझेंट करणार, तर अशा दोन लाईन्सचं कंबाईन इक्वेशन ज्या की ओरिजिन मधून पास होत नाहीत. ठीक आहे, दॅट्स इट. तर हे दोन गोष्टी आहेत इम्पॉर्टंट. ठीक आहे, आता आपण त्या मगाशी जो चार्ट बघितला त्या चार्टकडे जाऊया परत एकदा. या चार्ट वरती काय सांगितलंय पहा. हे म्हणतायत की जर अशा लाईन्स बघितल्या आपण ज्या ओरिजिन मधून पास होणार, तर त्या लाईनचं कंबाईन इक्वेशन काय असेल, ज्या ओरिजिन मधून पास होत आहे त्यांचं इक्वेशन हे वाला असेल, होमोजिनियस ऑफ डिग्री 2 वाला इक्वेशन. ज्या लाईन्स नॉट पासिंग थ्रू ओरिजिन असतील, ज्या लाईन्स ओरिजिन मधून पास होत नाहीयेत, त्यांचं कंबाईन इक्वेशन काय असणार, हे इक्वल्स टू 0 असणार. आपण आता लिहिलं ते. याच्यामध्ये पण कंडिशन काय त्यासाठी, तर एच स्क्वेअर मायनस AB इक्वल टू 0, ग्रेटर ऑर इक्वल टू 0. इथे पण एच स्क्वेअर मायनस AB शुड बी ग्रेटर ऑर इक्वल टू 0. आणि याच्यामध्ये अजून एक कंडिशन असते, ती म्हणजे आपण मगाशी लिहिली ती वाली कंडिशन, एबीसी प्लस 2FGH मायनस AF स्क्वेअर मायनस BG स्क्वेअर मायनस CH स्क्वेअर इक्वल्स टू 0, ही वाली कंडिशन. ठीक आहे, तर हे या दोन कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तरच आपण म्हणू की ते दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन आहे. ठीक आहे, त्यानंतर यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय असणार, तर पहिल्या केसमध्ये 0,0 आहे. दोन्ही पण लाईन पास होतात, ओरिजिन मधून पास होत आहेत. दोघांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय असेल, 0,0 असेल. इथे काय असेल पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, तर याचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढण्याची मेथड आहे. एक तर फॉर्म्युला आहे, तो पाठ करा. बुकमध्ये दिलेला असतो फॉर्म्युला काय तो, त्याचे कॉर्डिनेट फाइंड करण्याचा फॉर्म्युला. दुसरी गोष्ट काय सोपी की काय करायचं, या इक्वेशनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, पण तो पार्शियल डेरिव्हेटिव्ह म्हणतात त्याला. पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायचा म्हणजे काय होणार, आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतो ना आपण डेरिव्हेटिव्ह, dy/dx, तसं विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घेणार आपण. बट तो एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेताना वाय वाला टर्म कॉन्स्टंट समजायचा. म्हणजे समजा हा जर टर्म आला by स्क्वेअर, तर याचा डेरिव्हेटिव्ह मी 0 लिहिणार, कारण बी तर कॉन्स्टंट आहेच ऑलरेडी, आणि वाय ला पण कॉन्स्टंट समजतोय आता पहिल्या केसमध्ये. विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचा आहे, वाय ला कॉन्स्टंट अज्युम करायचंय. ठीक आहे ना, तर ते इक्वेशन 1 तयार होईल. इथे बघा, पहिला फर्स्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय होईल, तो याच्यामध्ये एक्स आला तर हा होईल 2ax. सेकंड टर्मचं काय होईल, 2h आणि y कॉन्स्टंट आहे याच्यामध्ये, तर 2hy कॉन्स्टंट, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 झाला,
हा by² हा 0 करणार मी, कारण y कॉन्स्टंट आहे माझ्यासाठी. आता इथे x आहे म्हणजे हा 2g राहिला इथे, आणि हा 2fy हा पण कॉन्स्टंट झाला पूर्णच, कारण y पण कॉन्स्टंट आहे, c पण पुढचा कॉन्स्टंट, तर पुढे सगळं 0 झालंय. हे इक्वल टू 0 असं इक्वेशन नंबर 1 तयार होईल. काय केलं मी, विथ रिस्पेक्ट टू x डेरिव्हेटिव्ह लिहितोय, त्याच्यामध्ये y ला कॉन्स्टंट अज्युम केलं. आता सेकंड टाइम विथ रिस्पेक्ट टू y डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि x ला कॉन्स्टंट लिहायचा. ठीक आहे ना, हे या टाइपच होणार, फक्त डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y होईल आता. आणि x वाला टर्म कॉन्स्टंट आहे, तर पहिलाच टर्म x वाला आहे ax², हा कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0 झाला याचा, a कॉन्स्टंट x पण कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह 0 झाला. सेकंड टर्म मध्ये काय होईल, तर सेकंड टर्म मध्ये होईल 2h, x कॉन्स्टंट आहे, y चा डेरिव्हेटिव्ह 1 झाला इथे. त्याच्या पुढच्या टर्म मध्ये y² आला म्हणजे हा काय होणार आहे 2by होणार आहे. त्यानंतर इथे gx आहे, 2gx, 2g तर कॉन्स्टंटच आहे, x ला आपण कॉन्स्टंट लिहिला पाहिजे सेकंड केस मध्ये, तर हे पण 0 झालं. आता राहिला पुढचा टर्म, तर y आला म्हणजे 2f, तो y चा डेरिव्हेटिव्ह 1 झाला इथे, c चा 0 म्हणजे आन्सर काय झालं शेवटचं इक्वल टू 0. याला इक्वेशन नंबर 2 देणार आपण. असे दोन इक्वेशन जर आपण तयार केले, तर या दोन इक्वेशन मध्ये बघा ना, व्हेरिएबल किती आहेत, x एक व्हेरिएबल आहे, y एक व्हेरिएबल, इथे पण x आहे, इथे पण y आहे, म्हणजे हे लिनियर इक्वेशन तयार होईल 2 व्हेरिएबल वाला. इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2, दोन लिनियर इक्वेशन तयार झाले ज्यांच्यामध्ये व्हेरिएबल x आणि y आहेत. तुम्ही याला सॉल्व्ह करू शकता आता आरामात, हे 9-10 पासून आपण करतोय. तर यांना सॉल्व्ह करून जो काही x आणि y मिळतील, तो xy म्हणजेच काय असेल, याचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन असेल. ही एक मेथड आहे. दुसरी मेथड पण तुमच्याकडे आहे, तुम्हाला तो फॉर्म्युला पाठ करावा लागेल. मग पॉइंट ऑफ इंटरसेक्शन वाला फॉर्म्युला, मग तो फॉर्म्युला थोडस किती फॉर्म्युला पाठ करणार, याला मेथड आहे आपल्याकडे सिम्प्लिफाय करण्यासाठी, तर या मेथडने आपण करूयात. ठीक आहे, जर तुमचा फॉर्म्युला पाठ असेल तर चांगलंच आहे, त्याला वाईट काहीच नाहीये. ठीक आहे, जर पाठ झाला असेल, फॉर्म्युला तुम्ही लर्न केलाय, तो पाठ केलाय, तर काही हरकत नाही, तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युलात व्हॅल्यू टाकू शकता, आन्सर काढू शकता. ठीक आहे, तर हे झालं पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. तिसरी पुढची गोष्ट आहे अँगल बिटवीन टू लाईन्स. तर मग असे आपण जो एक अँगलचा फॉर्म्युला बघितला होता, की जर स्लोप माहिती असतील दोन लाईनचे, तर m1 - m2 अपॉन 1 + m1 m2 = tan θ. हे बघितलं, पण इथे त्याची काही गरज नाही, आपल्याकडे स्लोप नाही येत आता, कारण आपल्याकडे इक्वेशन हे वालं. याच्यामधून तुम्हाला काय सांगायचंय, अँगल सांगायचं दोन लाईन मधला. याच्यामध्ये ज्या दोन लाईन्स असतील त्या दोन लाईन्सच्या मधला अँगल सांगायचा, ॲक्युट अँगल. तर याच्यासाठी फॉर्म्युला थोडासा वेगळा असेल, पण तो पण tan θचाच फॉर्म्युला आहे. मॉड मध्ये 2 √h² - ab अपॉन मध्ये काय असेल a + b असेल. ठीक आहे, tan θ = मॉडच्या आत 2 × √h² - ab अपॉन a + b, हा त्याचा फॉर्म्युला असेल. इकडे पण तोच फॉर्म्युला, इथे फॉर्म्युलामध्ये काही चेंज नाही, फॉर्म्युला सेम असेल. मॉड मध्ये 2 √h² - ab अपॉन मध्ये a + b, सेम फॉर्म्युला दोघांसाठी पण असणार आहे. अँगल बिटवीन टू लाईन्स, ज्या दोन लाईन्सचं हे कंबाईन इक्वेशन असेल, त्या दोन लाईन्स मधला हा अँगल आहे. ठीक आहे, सेम फॉर्म्युला आहे, तुम्ही तो फॉर्म्युला पाठ केलेला पण असणार आहे. बरं, लाईन्स जर पॅरलल किंवा त्याला कोइन्सिडेंट म्हणतो आपण, मगाशी मी सांगितलं पण आहे, जर लाईन्स कोइन्सिडेंट असतील किंवा पॅरलल असतील, तर h² - ab = 0 होईल. हे जे आपण सांगितली होती कंडिशन, याच्यामधून आपण इक्वल वाली केस बाजूला गेली. इक्वल असेल तर काय असेल, लाईन्स पॅरलल असतील, याच्यामध्ये पण आणि याच्यामध्ये पण, दोन्हीमध्ये पण सेमच कंडिशन आहे. h² - ab जर इक्वल टू 0 असेल, तर याचा मिनिंग काय, या दोन्ही पण लाईन्स काय आहेत, पॅरलल आहेत. ठीक, किंवा कोइन्सिडेंट म्हणू आपण त्यांना. ही एक केस झाली. याच्यामध्ये अजून एक गोष्ट सांगता येईल की bg² - af², ही जरी व्हॅल्यू इक्वल असेल तरी पण आपण हेच सांगणार की दोन लाईन्स कोइन्सिडेंट आहेत. ठीक आहे, याच्यामध्ये वेगळी आणखी एक केस झाली आहे. आणि याच्या खाली अजून एक, मला वाटतं ते दिसत नाहीये, पण हे इथे जे आहे ते, ही लास्ट वाली जी कंडिशन आहे ती आहे परपेंडिक्युलर लाईन्सची कंडिशन. ज्या लाईन्स बद्दल आपण बोलतोय, ज्या दोन लाईनचं इक्वेशन आहे, या दोन लाईन जर एकमेकांना परपेंडिक्युलर असतील, तर कंडिशन काय, तर ही कंडिशन आहे a + b = 0. a + b जर 0 असेल, तर आपण सांगणार की याच्यामध्ये हा a म्हणजे हा x² चा कोएफिशियंट आहे, b म्हणजे y² चा कोएफिशियंट आहे. हे जर यांची ऍडिशन 0 असेल, तर आपण काय म्हणायचं, या लाईन्स काय आहेत, परपेंडिक्युलर आहेत. इथे पण तेच, दोन्ही मध्ये सेमच कंडिशन, a + b = 0 असेल, तर आपण काय सांगणार, लाईन्स आर परपेंडिक्युलर, म्हणजे त्यांच्यातला अँगल 90 डिग्री असेल. कोइन्सिडेंट किंवा पॅरलल मध्ये अँगल 0 असणार, परपेंडिक्युलर मध्ये अँगल 90 असणार. ठीक आहे, तर बेसिक आहे. तर या सगळ्या केसेस आपल्याला माहिती पाहिजेत. पहिली गोष्ट, त्या लाईनचे इक्वेशन, दोन लाईनचे कंबाईन इक्वेशन, या पास होत आहे ओरिजिन मधून, या पास होत आहेत ओरिजिन सोडून दुसऱ्या कुठल्या तरी पॉईंट मधून. ठीक आहे, तर हे सगळं बाकी, त्याच्यामध्ये पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, त्याच्यातलं अँगल आणि कोइन्सिडेंट आणि परपेंडिक्युलरची केस. ओके, हे सगळे फॉर्म्युले झाले. बेसिक चॅप्टर मध्ये काय काय लागेल आपल्याला ते.
ठीक, कन्सेप्ट बेसिक ज्या चॅप्टरचे काय आहेत ते. आता पुढे जाऊयात. तुम्ही हे केलं पण आहे 12th मध्ये, म्हणजे नेक्स्ट गोष्टीकडे जाऊ आता आपण, की हे मगाशी मी जे लिहून दिलं ना तेच आहे, वेगळं काही नाहीये. शॉर्ट मध्ये डिस्कस करू आपण पटकन, की जर तुम्हाला असं दिलं असेल की हे इक्वेशन आहे, सेकंड डिग्री जनरल इक्वेशन, आपण मगाशी लिहिलं होतं ते, हे इक्वेशन दिलंय आणि हा डेल्टा सांगितला पहा मगाशी तुम्हाला मी, तो हा डेल्टा आहे एबीसी प्लस 2FGH मायनस एफ स्क्वेअर मायनस बीजी स्क्वेअर मायनस सी एच स्क्वेअर. ओके, हे हे जे दिलंय सेकंड डिग्री इक्वेशन, हे याला आपण यस म्हणतोय, कोनिक मध्ये आपण यस म्हणतो. ठीक आहे, तर हा एस इक्वल टू 0 म्हणजे हे जे इक्वेशन लिहिलं हे सगळं इक्वल टू 0 विल रिप्रेझेंट अ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स इफ, ज्या दोन कंडिशन मी तुम्हाला मागाशी लिहून दिल्या त्याच कंडिशन इथे दिल्यात, की डेल्टा इक्वल्स टू 0. फर्स्ट केस, हा जो डेल्टा आहे तो इक्वल टू 0 असायला पाहिजे, तर हे दोन पेअर ऑफ लाईन असतील, दोन लाईनचे कंबाईन इक्वेशन असेल. दुसरी गोष्ट ही वाली, एच स्क्वेअर इज ग्रेटर ऑर इक्वल टू एबी. याचा मिनिंग काय, की आपण जे लिहिलं मगाशी तेच आहे, एच स्क्वेअर मायनस एबी इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. हे आणि हे एकच आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काही डिफरन्स नाहीच आहे. ठीक आहे, फक्त एबी राईटला घेतला त्यांनी, आपण तो लेफ्टला लिहितो इथे. ओके, त्यानंतर इंटरसेक्टिंग लाईन्स असतील या, इफ डेल्टा तर 0 असायलाच पाहिजे आणि एच स्क्वेअर मायनस एबी काय पाहिजे याच्यामध्ये, एच स्क्वेअर मायनस एबी ग्रेटर दॅन 0 आला पाहिजे. एच स्क्वेअर मायनस एबी ग्रेटर दॅन 0 असेल तर इंटरसेक्टिंग लाईन्स, बरोबर ना, आणि जर इक्वल टू 0 आला तर पॅरलल किंवा कोइन्सिडेंट लाईन, आपण ते मगाशी कंडिशन सांगितलीच आहे. हे जर इक्वल टू 0 झालं तर कोइन्सिडेंट किंवा पॅरलल लाईन असतील, आणि 0 नाही झाला तर 0 झाला नाही म्हणजे ग्रेटर दॅन 0 व्हायला पाहिजे. ग्रेटर दॅन 0 झाला तर काय असेल, इंटरसेक्टिंग लाईन्स असतील, त्या एकमेकाला इंटरसेक्ट करतील, त्या पॅरलल नाहीत म्हणजे. ठीक आहे, पॅरलल असतील लाईन्स इफ, ही तर कंडिशन सगळीकडे कॉमनच आहे. पॅरलल असतील इफ एच स्क्वेअर इक्वल्स टू एबी, म्हणजेच आपण त्याला मगाशी लिहिलं होतं एच स्क्वेअर मायनस एबी इक्वल्स टू 0. हे आणि हे एकच आहे, म्हणजे ही पॅरललची कंडिशन, हे दोन डिस्टिंक्ट लाईन, डिस्टिंक्ट म्हणजेच इंटरसेक्टिंग लाईन्सची कंडिशन, हे पण तुम्हाला मगाशी लिहून दिलंय मी. किंवा त्याला असं पण लिहितात, हे पण लिहिलं आपण, बीजी स्क्वेअर इक्वल्स टू एफ स्क्वेअर. ठीक आहे, हे असं असेल तरी पण लाईन्स आपण काय सांगणार, पॅरलल सांगणार. ओके, हे डिस्कशन ऑलरेडी झालंय म्हणजे आपलं मगाशीच, हे पुन्हा तेच आलं त्या स्लाइड मध्ये. पुढे चला, आता याच्यातले काही शॉर्टकट्स आपल्याला बघायचे, शॉर्टकट शिकायचे काही. शॉर्टकट्स मध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे बघू आपण. या चॅप्टर मध्ये बरेच शॉर्टकट असतात ना, शॉर्टकट्सनेच तुमचं बरंचसं काम या चॅप्टर मध्ये होईल, म्हणजे वेळ पण वाचेल एक्झाम मध्ये. तर पहिला पॉईंट बघू आपण, सगळ्यात पहिला पॉईंट, की जॉईंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स हॅव्हिंग स्लोप्स m1 m2 अँड पासिंग थ्रू ओरिजिन. अशा दोन लाईन्स ज्यांचे स्लोप तुम्हाला माहिती असतील, अशा दोन लाईनचं जर कंबाईन इक्वेशन किंवा जॉईंट इक्वेशन म्हणतात त्याला, विचारलं, आपण जे मगाशी इक्वेशन, दोन लाईनचे इक्वेशन तयार केले, त्यांना कंबाईन केलं म्हणजे मल्टिप्लाय करून इक्वल टू 0 लिहिलं, मग त्यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपला तो दोन लाईनचा कंबाईन इक्वेशनचा फॉर्म येतो. हे मगाशी बघितलं, यू इंटू व्ही इक्वल टू 0 केलं मगाशी आपण, ते म्हणजे ते. बट जर आता असं झालं की तुम्हाला फक्त दोन लाईन्सचे दोन स्लोप माहिती आहेत, m1 आणि m2, आणि असं म्हटलं की चला लाईनचं, त्या दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन बनवा बाबा, तर आता आपण असं नाही करत बसणार की त्या दोन लाईनचे स्लोप माहिती आहेत, मग त्या दोन लाईनचे इक्वेशन सेपरेट बनवायचे, मग त्यांना मल्टिप्लाय करायचं, मग ते कंबाईन इक्वेशन भेटणार. तुम्ही बोर्ड मध्ये तर प्रोसेस हीच केली असेल ना. बोर्ड मध्ये प्रोसेस काय असते, की लाईन 1चं इक्वेशन बनवा काय आहे ते, लाईन 2चं इक्वेशन बनवा काय आहे ते. समजा हे झालं u इक्वल टू 0, हे झालं v इक्वल्स टू 0, मग कंबाईन इक्वेशन काय बनणार, u इंटू व्ही इक्वल्स टू 0. हे दोन पार्ट मल्टिप्लाय करावे लागतात एकमेकांसोबत, मग ते जे काही मिळतं ते कंबाईन इक्वेशन मिळतात. ठीक आहे, लाईनचं इक्वेशन बनवण्यासाठी तुम्हाला स्लोप पाहिजे, एखादा पॉईंट पाहिजे, जे काय पाहिजे ते त्याचा यूज करून आपण ते लाईनचं इक्वेशन बनवतो. आता इथे डायरेक्ट शॉर्टकट काय असणार, की जर तुमच्याकडे स्लोप्स माहिती आहेत, फर्स्ट लाईनचा स्लोप m1, सेकंड लाईनचा स्लोप m2, आणि असं सांगितलं की दोन लाईनचे कंबाईन इक्वेशन बनवा, तर तुम्ही काय करायचं, सरळ सरळ हा पॅटर्न फॉलो करायचा आहे, हा फॉर्म्युला फॉलो करायचा आहे. y स्क्वेअर मायनस m1 प्लस m2 इंटू xy प्लस m1 इंटू m2 x स्क्वेअर इक्वल्स टू 0. समजते का सगळ्यांना? हे इक्वेशन तयार होईल, y स्क्वेअर मायनस m1 प्लस m2 xy प्लस m1 इंटू m2 x स्क्वेअर असेल इथे आता, इक्वल्स टू 0. आधी y स्क्वेअरचा टर्म असेल, नंतर x स्क्वेअरचा टर्म असणार आहे, हे लक्षात ठेवायचं. तर हा एक शॉर्टकट झाला. हे कधी यूज करायचं, दोन्ही पण स्लोप माहिती असतील तर, आणि कंबाईन इक्वेशन बनवायचं असेल तर. पुढे चला आता, पुन्हा एकदा जॉईंट इक्वेशन. जॉईंट इक्वेशन म्हणजेच कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन्स पासिंग थ्रू पॉइंट x1 y1 अँड पॅरलल टू लाईन, पॅरलल टू लाईन्स
एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस by स्क्वेअर इक्वल्स टू 0. याचा मिनिंग काय आता की अशा दोन लाईन्स, ज्या दोन लाईन्स या पॉइंट मधून पास होत आहेत, x1, y1 पॉइंट मधून पास होत आहेत, आणि हे जे इक्वेशन इथे लिहिलंय आता सेकंड डिग्री वाला होमोजिनियस इक्वेशन, या इक्वेशन मध्ये ज्या दोन लाईन्स आहेत त्या दोन लाईनला पॅरलल आहेत. याच्यातल्या ज्या दोन लाईन्स असतील त्या दोन लाईन्सला आपल्या लाईन पॅरलल आहेत, ठीक आहे ना. आणि त्या ज्या पॅरलल लाईन सांगतोय आपण, या लाईन्सला, या दोन लाईनला पॅरलल लाईन्स, त्या पॅरलल लाईन्स कुठून पास होत आहेत, या पॉइंट मधून पास होत आहेत, x1, y1 पॉइंट मधून. तर त्या ज्या दोन लाईन असतील ज्या पॅरलल सांगतोय, त्या दोन लाईनचं जे इक्वेशन असेल कंबाईन इक्वेशन, ते असं असणार आहे. ते काय असणार आहे, इथे दिलंय ते आता इक्वेशन, हे वाला इक्वेशन ax मायनस x1 स्क्वेअर. म्हणजे काय केलं बघा, आता मी तुम्हाला शॉर्टकट काय झालं तो सांगतो. इक्वेशन याच फॉर्मॅटमध्ये a सोबत x चा स्क्वेअर, 2h सोबत xy, b सोबत y चा स्क्वेअर. आता तोच फॉर्मॅट आहे. a सोबत फक्त x च्या स्क्वेअरच्या ऐवजी आपण काय करायचं, x मायनस x1 चा स्क्वेअर लिहायचा. म्हणजे काय केलंय, x च्या जागेवर काय रिप्लेस करायचं आपल्याला, x मायनस x1, आणि y च्या जागी रिप्लेस काय करायचं, y मायनस y1 रिप्लेस करायचं. ठीक आहे. मग x च्या जागी आपण x मायनस x1 चा स्क्वेअर झाला. सेकंड टर्म मध्ये 2h सोबत x आणि y दोघे पण आहेत, मग 2h सोबत x मायनस x1, y च्या जागेवर y मायनस y1. b सोबत y चा स्क्वेअर आहे, तर b सोबत काय होईल, y मायनस y1 चा स्क्वेअर. म्हणजे आपण थोडक्यात काय केलं समजलंय का, हे जे इक्वेशन गिवन आहे आपल्याला वरती जे इक्वेशन दिलंय, याच्यातल्या प्रत्येक x च्या जागेवर आपण काय केलं, फक्त x मायनस x1 लिहिलं, y च्या जागेवर y मायनस y1 लिहिलं, आणि बाकी सगळं सेमच ठेवलं जागेवर. a जागेवरच आहे, 2h जागेवरच आहे, b जागेवरच आहे. समजतंय का, प्रत्येक टर्म हा तोच राहिलाय, फक्त x आणि y आपण चेंज केले. x च्या ऐवजी x मायनस x1, y च्या ऐवजी y मायनस y1 लिहिलं. सोपं आहे एकदम, ठीक आहे, हे सोपं झालं. पण ही कंडिशन लक्षात ठेवायची, या पॉइंट मधून पास होत आहेत आणि हे जे इक्वेशन दिलंय सेकंड डिग्री होमोजिनियस, याला पॅरलल लाईन्स आहेत, तर त्यांचं इक्वेशन त्या दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन असं बनणार आहे. ठीक आहे. पुढच्या पॉइंटकडे चला. हे म्हणतात की परपेंडिक्युलर लाईनची कंडिशन. ओके, द पेअर ऑफ लाईन्स. ओके, आता दोन लाईनचं जे इक्वेशन आहे रिप्रेझेंटेड बाय दिस आर परपेंडिक्युलर टू पेअर ऑफ लाईन्स. म्हणजे काय, या ज्या दोन लाईन्स आहेत, या दोन लाईन्सला परपेंडिक्युलर असलेल्या अजून दोन लाईन्स असतील कुठल्या तरी, आणि त्या ज्या लाईन्स या दोन लाईनला परपेंडिक्युलर आहेत, त्या परपेंडिक्युलर लाईन्सचं कंबाईन इक्वेशन सांगायचं काय ते. इथे पॉईंट दिलं, आता पॉईंट वगैरे काही नाहीये, फक्त सांगितलं की हे एक इक्वेशन दिलंय, याच्यामध्ये दोन लाईन्स आहेत, याच्यात ज्या दोन लाईन्स असतील, या दोन लाईन्सला परपेंडिक्युलर दोन लाईन अशा वेगळ्या, त्यांचं कंबाईन इक्वेशन सांगा म्हणतायत. याचा शॉर्टकट काय असेल की काय करायचं, परपेंडिक्युलर लाईन्सचं विचारलं इक्वेशन तर कंबाईन, हे a आणि b इंटरचेंज करायचे एकमेकांसोबत. ठीक आहे. म्हणजे हा b काय होईल, एक्स स्क्वेअर सोबत जाईल, तर इथे बनेल बी एक्स स्क्वेअर. ठीक आहे ना, दिसतंय हे स्क्रीनवर. ओके, त्यानंतर हे थोडं आपण इथून काढून टाकू, जास्तच खाली आहे. ठीक आहे ना, हे a आणि b काय करायचं मला, a आणि b मी काय करणार आहे, इंटरचेंज करणार आहे. म्हणजे b ला मी काय केलं, एक्स स्क्वेअर सोबत लिहिलं, त्यानंतर हा 2h xy चा जो टर्म आहे याचं साइन बदलून टाकायचं, हा होईल मायनस 2h xy, आणि b च्या ऐवजी कोण होईल, इकडचा a काय होईल, इकडे आला, म्हणजे हा झाला ay स्क्वेअर इक्वल्स टू 0. मग जर तुम्हाला आता लक्षात ठेवायचंय की जर तुम्हाला असं केलं असेल की एक कंबाईन इक्वेशन दिले होमोजेनियस, त्या याच्यामध्ये दोन लाईन असणार आहेत, या दोन लाईन्सला परपेंडिक्युलर दुसऱ्या दोन लाईन्स, त्या ज्या लाईन्स परपेंडिक्युलर असतील त्या दोन परपेंडिक्युलर लाईन्सचं कंबाईन इक्वेशन बनवायचं आपल्याला. तर ते कुठल्या फॉर्म मध्ये असेल की a आणि b इंटरचेंज करून घ्या, a च्या जागेवर b, b च्या जागेवर a असणार, आणि हा जो 2h xy चा टर्म आहे याचं फक्त साइन बदलायचंय. म्हणजे इक्वेशन काय बनणार, ते bx स्क्वेअर मायनस 2h xy प्लस ay स्क्वेअर इक्वल्स टू 0. तर हा एक इम्पॉर्टंट शॉर्टकट आहे आपल्यासाठी. आता जर तुम्हाला होमोजेनियस इक्वेशन दिलंय डिग्री 2 वाला, त्याच्यातल्या लाईन्सला परपेंडिक्युलर असलेल्या लाईन्स त्यांचं कंबाईन इक्वेशन पाहिजे, तर ते या फॉर्मॅट मध्ये बनेल. a आणि b इंटरचेंज करा आणि 2h xy चा जो टर्म आहे त्याचा साइन बदला, तर हे काय डायरेक्ट मिळणार, दोन लाईनचे कंबाईन इक्वेशन ज्या की गिवन दोन लाईनला परपेंडिक्युलर आहेत. ओके, हा एक शॉर्टकट झाला. आता पुढे जाऊयात. त्यानंतर की असं म्हणतात हे की जर दोन लाईन्स इक्वली इन्क्लाइंड असतील, जर याच्यातल्या ज्या दोन लाईन्स असतील त्या दोन लाईन्स इक्वली इन्क्लाइंड आहेत विथ कोऑर्डिनेट ऍक्सिस, एक्स आणि वाय सोबत इक्वली इन्क्लाइंड लाईन आहेत दोन लाईन्स,
तर त्यांच्या कंबाईन इक्वेशन मध्ये कंडिशन काय असायला पाहिजे, ए आणि बी एकमेकाच्या इक्वल आहेत, प्लस ऑर मायनस ए इक्वल्स टू बी किंवा इक्वल्स टू मायनस बी असं काहीतरी असेल. तर काय त्याचा मिनिंग काय होणार की लाईन्स इक्वली इन्क्लाइंड असतील. ठीक आहे ना, हा एक पॉइंट झाला. नेक्स्ट 5th पॉइंट मध्ये सांगितलं की जर तुम्हाला स्लोपचा रेशो दिला असेल m:n, हा काय त्या दोन लाईनच्या स्लोपचा रेशो आहे. ज्या दोन लाईनचे कंबाईन इक्वेशन दिलं असेल हे वालं, याच्यात ज्या दोन लाईन्स आहेत त्या दोन लाईनचे स्लोप्स, त्या दोन लाईनच्या स्लोपचा रेशो आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, m:n हा रेशो आहे. तर एक कंडिशन बनते, ती कंडिशन काय बनणार, तर ती ही वाली कंडिशन आहे. ते जे दोन लाईनचे स्लोप आहे m आणि n आपल्याकडे, त्यांचा ऍडिशनचा स्क्वेअर m प्लस n ब्रॅकेट स्क्वेअर इंटू ab इक्वल्स टू 4 टाइम्स mn इंटू h स्क्वेअर, ही वाली जी कंडिशन आहे ती मिळेल जर आपल्याकडे दोन जे हे होमोजिनियस इक्वेशन जे आहे याच्यातल्या दोन लाईन्सचे स्लोप, आपल्याला डायरेक्ट स्लोप माहित नाहीये, त्यांचा रेशिओ माहिती आहे असं म्हणू आपण. डायरेक्ट स्लोप आले म्हणजे रेशिओ पण आलाच की, बट जर ते माहिती असेल रेशिओच्या फॉर्म मध्ये तर आपण ही कंडिशन लिहिणार. याच्यावरती क्वेश्चन बेस्ड असतो बऱ्याच वेळा, याला मी स्टार करतोय. ही कंडिशन माहिती पाहिजे आपल्याला. ही कधी असणार कंडिशन, कधी यूज करायची, तर तुम्हाला स्लोपचा रेशिओ माहिती असेल तर. ठीक आहे, चलो नेक्स्ट कडे चला. 6th पॉइंट मध्ये येऊ आता. कोइन्सिडिंग काय लिहिलंय हे, को इन्सिडेंट पाहिजे ते. ठीक आहे ना, को इन्सिडेंट लाईन कंडिशन. ओके को इन्साइडिंग लाईन्स असं काहीतरी लिहिलंय टाईप करताना, पण ठीक आहे, ते को इन्सिडेंट लाईनची कंडिशन आहे म्हणजे. तर हे काय की जर असं आता असेल, थोडंसं वेगळं आहे, लक्षात ठेवावं लागेल की जर एक लाईन तुम्हाला दिली lx प्लस my इक्वल्स टू 0, ही एक लाईन आहे, गिवन लाईन आहे, आणि ती जर हे जे आपलं इक्वेशन असतंय होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2, याच्यात ज्या दोन लाईन्स आहेत, या दोन लाईन्स पैकी एका लाईन सोबत जर ही कोइन्सिडेंट झाली, कोइन्साइड झाली म्हणजे ओव्हरलॅप झाली. समजते ना आम्ही काय सांगतोय ते. याच्यात ज्या दोन लाईन्स आहेत याच्यातल्या दोन लाईन्स पैकी एका लाईनला जर ही गिवन लाईन कोइन्साइड झाली म्हणजे ओव्हरलॅप झाली, तर आपण काय करू शकतो, आपण याला असं लिहू शकतो इक्वेशनला. या फॉर्म मध्ये इक्वेशन असणार आहे. काय फॉर्म येतो की am स्क्वेअर प्लस मायनस am स्क्वेअर मायनस 2h lm प्लस bl स्क्वेअर इक्वल्स टू 0. म्हणजे काय करायचे बघा, जो x आहे आपला x ला रिप्लेस करायचे कोणी, या लाईन मधल्या, ही जी लाईन सांगितली आपण या लाईन मधल्या m ने, पण तो m कोण आहे, त्या लाईन मधल्या y चा कोइफिशियंट आहे. x ला रिप्लेस करायचं m ने आणि y ला रिप्लेस करायचंय x च्या कोइफिशियंटने म्हणजे l ने. म्हणजे x रिप्लेस होईल लाईनच्या y च्या कोइफिशियंटने, y रिप्लेस होईल त्या लाईनच्या x च्या कोइफिशियंटने, आणि मध्ये साइन चेंज करायचं. हे साइन पण काय करायचंय, चेंज करायचं साइन मध्ये जे असेल ते. तर हा जो काही चेंज होईल त्यानंतर इक्वेशन जे तयार होईल ते असं इक्वेशन असेल की ही कंडिशन सॅटिस्फाय करणार इक्वेशन, याची ही लाईन याच्यातल्या दोन पैकी एका लाईनला कोइन्सिडेंट होते, तर आपल्याकडे ही कंडिशन मिळणार असं इक्वेशन तयार होईल. याचा आपण यूज करू शकतो प्रॉब्लेम मध्ये काय जे विचारलं असेल ते सॉल्व्ह करण्यासाठी. ठीक आहे, बट इथे काय कंडिशन आहे, एक लाईन आहे, ती लाईन कोइन्साइड होते आपल्याला दिलेल्या दोन लाईन पैकी एका लाईनला, तर ही कंडिशन. ठीक आहे, हे हा एक पॅटर्न झाला. पुढे जाऊयात आता नक्की. नेक्स्ट 7 नंबरचा पॉइंट आहे. याच्यामध्ये काय म्हणता येते, ओके इथे पण थोडं टायपिंग मध्ये मिस्टेक आहे. इथे काय असायला पाहिजे होतं ना, इथे असायला पाहिजे होतं हे, हा जो 2 दिसतो इथे वर, हा इथे नाही पाहिजे, हा इथे नाही पाहिजे, हे बाहेर 2 इंटू पाहिजे, म्हणजे 2 इंटू हे और 2 इंटू ते पुढचा रूट असं. ठीक आहे, म्हणजे 2 मल्टिप्लिकेशन मध्ये, तो रूटच्या आत नाहीये, स्क्वेअर रूट सारखा नाही येतो तो 2 बाहेर मल्टिप्लाय, 2 इंटू हा रूट, 2 इंटू हा रूट. पण हे काय ते एकदा बघून घेऊ पटकन. त्याच्यामध्ये काय म्हणतात की जर असं इक्वेशन दिलं डिग्री 2 वाला जनरल इक्वेशन, ओके, आणि जर पॅरल, हे जर याच्यातल्या दोन लाईन जर पॅरल असतील, हे जे इक्वेशन दिलंय याच्यात ज्या दोन लाईन्स आहेत त्या जर पॅरल आहेत, तर डिस्टन्स बिटवीन दॅम, तर त्या ज्या दोन पॅरल लाईन असतील त्यांच्यातल्या डिस्टन्स साठी हा वाला फॉर्म्युला वापरायचा आहे की 2 इंटू अंडर रूट जी स्क्वेअर मायनस AC अपॉन a इंटू a प्लस बी. एकच पार्ट करा, दोनांची गरज नाही. ठीक आहे, हे आपण यूज करून डिस्टन्स फाइंड करणार. और तो नाही तर हा वाला फॉर्म्युला, मग 2 इंटू अंडर रूट f स्क्वेअर मायनस BC अपॉन b इंटू a प्लस बी. ठीक आहे, हे जर लाईन्स पॅरल असतील तर त्या दोन पॅरल लाईन मध्ये डिस्टन्स आहे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट पॉइंट, आता परपेंडिक्युलर लाईन साठी सांगितलंय की एक लाईन दिली आहे, ही एक लाईन गिवन आहे आपल्याला, lx प्लस my प्लस n इक्वल्स टू 0, आणि ही लाईन म्हणतायत की परपेंडिक्युलर असेल या दोन लाईन पैकी एका लाईनला.
हे जे आपलं होमोजिनियस इक्वेशन आहे याच्या ज्या दोन लाईन्स आहेत त्या दोन लाईन पैकी एका लाईनला ही लाईन परपेंडिक्युलर आहे असं जर असेल, आता मगाशी पॅरलल सांगितलं आपण, कोइन्साइड झाली म्हटलं होतो, एक लाईन या दोन पैकी एका लाईनला कोइन्साइड झाली म्हटलं तर ते वेगळं एक कंडिशन लिहिली आपण. आता याच्यातली ही जी लाईन आहे ही लाईन याच्यापैकी एका लाईनला परपेंडिक्युलर असणार. मग परपेंडिक्युलर असेल तर काय कंडिशन होईल, तर इथे काय झालं बघा, आता एक्सच्या जागी आपण कोण लिहिलंय, या लाईन मधला एक्सचा कोएफिशियंट एल, वायच्या जागेवर कोण लिहिलंय तर त्या लाईन मधला वायचा कोएफिशियंट एम, म्हणजे काय एल आणि एम आपण लिहिणार एक्स आणि वायच्या जागेवर. मग अशी उलट होता, आपण एक्सच्या जागेवर तिकडचा वायचा कोएफिशियंट लिहिला होता, वायच्या जागेवर इकडचा एक्सचा कोएफिशियंट लिहिला होता. आता तसं नाही करायचं, आता एक्सच्या जागेवर इकडचा एक्सचाच कोएफिशियंट लिहायचा आहे, वायच्या जागेवर इकडचा वायचाच कोएफिशियंट लिहायचा आहे आणि मध्ये साइन पण चेंज नाही करायचं, सेमच ठेवायचं ते. ठीक आहे, म्हणजे आता इक्वेशन काय तयार झालं, ए एल स्क्वेअर प्लस 2HLM प्लस BM स्क्वेअर इक्वल्स टू 0. हे एक इम्पॉर्टंट झालं. आता हे मागाशी एक कोइन्साइड वाली कंडिशन, आता ही परपेंडिक्युलर वाली कंडिशन. एक थर्ड लाईन दिली म्हणजे ती थर्ड लाईन जर याच्यातल्या एका लाईनला परपेंडिक्युलर असेल तर ही या टाईपची कंडिशन बनणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट बघायचा आहे, इक्वेशन ऑफ अँगल बायसेक्टर. जर हे दोन लाईनचे कंबाईन इक्वेशन दिले आपल्याला, हे वाला इक्वेशन आपण जे सांगतो डिग्री 2 वाला होमोजिनियस इक्वेशन, हे दिलेलं आहे, हे दिसते ना कोपऱ्यामध्ये, हा हे इक्वेशन दिलेलं आहे. हे जे इक्वेशन रिप्रेझेंट काय करणार, हे इक्वेशन रिप्रेझेंट करणार अशा दोन लाईन्स ज्या की पास होतात ओरिजिन मधून, ही एक लाईन आणि समजा ही एक लाईन, अशा दोन लाईन चालू आहेत. ठीक आहे, तर या दोन लाईन्सचे आपण म्हणतोय की कुठे गेलं ते, बायसेक्टर्स. येस, अँगल बायसेक्टर्स. लक्ष द्या थोडस. तर ही एक लाईन आहे, आपण एकदा यांना एक्सटेंड करून लिहू असं, इथे ही आणि ही लाईन, या दोन लाईन्स आहेत. तर यांचे अँगल बायसेक्टर कोण असणार रे, यांचे अँगल बायसेक्टर चेक करा ना. यांच्यामध्ये हा एक अँगल तयार झालाय, ही एक लाईन चालली अशी, दुसरी लाईन चालली त्याला क्रॉस करून अशी, तर यांच्यामध्ये इथे एक अँगल तयार झाला इथे, बरोबर, आणि इथे एक अँगल तयार झालेला आहे. तर पहिल्या अँगलला बायसेक्ट करणारी लाईन दाखवू आपण, अशी लाईन जाईल, ती बायसेक्ट करते, कलर चेंज, ही लाईन बायसेक्ट करते, ही वाली, ही एक बायसेक्टर आहे. आणि अॅक्यूट अँगलला बायसेक्ट करणारी ही एक असेल, अॅक्यूट अँगल बायसेक्टर. दोन टाइपचे अँगल झालेत, एक ऑप्टिव्स अँगल बनलाय, एक अॅक्यूट अँगल बनलाय. ऑप्टिव्स अँगलला ही लाईन बायसेक्ट करते, अॅक्यूट अँगलला ही लाईन बायसेक्ट करते. या दोन लाईन ज्या आहेत, ग्रीन लाईन, आता ही बायसेक्टर नंबर 1 म्हणू, हिला बायसेक्टर नंबर 2 म्हणू. या ज्या दोन लाईन्स तयार झाल्या बायसेक्टर्स, अँगल बायसेक्टर्स, एकाने अॅक्यूट अँगल बायसेक्ट केलाय, एकाने ऑप्टिव्स अँगल बायसेक्ट केलाय. ठीक आहे ना, या ज्या दोन बायसेक्टर आहेत यांचं कंबाईन इक्वेशन बनवायचं आपल्याला, किंवा यांच्यासाठी काय कंडिशन असं विचारलं असेल तर आपल्याकडे ही कंडिशन आहे, इक्वेशन म्हणते, इक्वेशनच बनतं खरं तर. तर हे काय बनणार आहे, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. ही कंडिशन तुम्हाला माहिती पाहिजे आता, कारण प्रॉब्लेम मध्ये डायरेक्ट आपण यूज करणार, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन ए मायनस बी इक्वल्स टू एक्स वाय अपॉन एच. ही वाली कंडिशन माहिती असायला पाहिजे. आता कधी माहिती असायला पाहिजे, ही कधी यूज करायची आहे, जर तुम्हाला अँगल बायसेक्टर बद्दल बोललं असेल की एक इक्वेशन दिले होमोजिनियस सेकंड डिग्री वाला, याच्यातल्या अँगल बायसेक्टरचं इक्वेशन काय बनणार आहे, तर त्यासाठी ही कंडिशन, याच्यात मध्ये आपण व्हॅल्यू टाकणार, इथून सगळं सॉल्व्ह करणार जे काय पाहिजे ते. ठीक आहे, तर हा एक इम्पॉर्टंट शॉर्टकट आपल्यासाठी असणार आहे, याला मी स्टार केलंय. ठीक आहे, मग आतापर्यंत किती पॉईंट झाले आपले, आतापर्यंत झाले पॉइंट्स 9 पॉइंट झाले. ठीक आहे, शॉर्टकट मधले. आता पुढे जाऊयात, चलो नेक्स्ट 10 नंबरचा पॉइंट, की द कंबाईन इक्वेशन ऑफ, वाचून घ्या व्यवस्थित, कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स थ्रू ओरिजिन फॉर्मिंग अँड इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल फॉर्म करतायत त्या दोन लाईन्स ज्या की ओरिजिन मधून पास होणाऱ्या लाईन्स, त्यांचं कंबाईन इक्वेशन विथ दिस, ही लाईन, ही एक थर्ड लाईन दिलेली आहे, ही एक लाईन आणि असं दोन, अशा दोन लाईन्स ज्या की ओरिजिन मधून पास होणार आहेत, आणि त्यांचा काय बनणार, तीन लाईनचा ओरिजिन मधून पास होणाऱ्या दोन लाईनचा इक्वेशन, ते जॉईंट इक्वेशन, कंबाईन इक्वेशन असेल, ते वालं इक्वेशन ज्याच्यामध्ये दोन लाईन्स आहेत. आणि ही एक इक्वेशन, हे एक इक्वेशन, हे म्हणजे ही एक लाईन आहे, ही थर्ड लाईन झाली, कळते ना. हे जे कंबाईन इक्वेशन असणार याच्यामध्ये दोन लाईन असतील आणि ही एक थर्ड लाईन, अशा तीन लाईन्स. या तीन लाईन जर इक्विलॅटरल ट्रायंगल फॉर्म करत असतील तर इक्वेशन जे काही बनणार आहे ते सांगितलंय नाही, त्या दोन लाईनचे कंबाईन इक्वेशन सांगितलंय, म्हणजे समजते ना. ही एक थर्ड वाली लाईन आणि ज्या दोन लाईन्स मी सांगतोय की त्या ओरिजिन मधून पास होणार आहेत त्यांचं कंबाईन इक्वेशन पाहिजे आपल्याला, तर ते या फॉर्म मध्ये भेटेल.
इथे गिवन नसणार आहे इक्वेशन, ते कंबाईन इक्वेशन. तुम्हाला ते कंबाईन इक्वेशनच लिहायचे काय असेल ते. पण ही कंडिशन कधी, जर ती एक लाईन आणि आपण ज्या दोन लाईन बद्दल बोलतोय ज्या की ओरिजिन मधून पास होणार आहेत, या दोन आणि ही एक लाईन, या तिघांचा मिळून जर इक्विलॅटरल ट्रायंगल तयार होत असेल, इक्विलॅटरल ट्रायंगल, तरच त्या दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन काय सांगणार आपण, या फॉर्म मध्ये सांगणार. हे म्हणजेच काय, इथे पुन्हा लिहून घेऊ आपण. हे म्हणजे असं आहे, ax प्लस बी वाय ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 3 इंटू ए वाय मायनस बी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू 0. याच्यामध्ये व्हॅल्यूज टाकून जर आपण स्क्वेअर वगैरे केले तर काय मिळेल आपल्याला, सेकंड डिग्रीचं इक्वेशन मिळेल. अशा दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन ज्या की ओरिजिन मधून पास होत आहेत आणि या थर्ड लाईन सोबत इक्विलॅटरल ट्रायंगल बनवता येत त्या, तरच हे असं असेल. इक्विलॅटरल ट्रायंगल होत असेल तर हे असणार आहे. पुन्हा पुन्हा सांगतोय, ठीक आहे ना. ओके, जर तो इक्विलॅटरल ट्रायंगल तयार होत असेल तर त्याचा एरिया काय असणार. ओके, हा एक आणखी फॉर्म्युला. इथे पण थोडी मिस्टेक आहे. हे असं असायला पाहिजे होतं, सी स्क्वेअर अपॉन √3 इंटू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. तो जो रूट आहे तो फक्त 3 पुरताच आहे. √3 हा, याच्या पुढे हा रूट नाहीये. ते फक्त ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर डायरेक्ट रूट ब्रॅकेट मध्ये, रूट फक्त 3 लाच आहे हा, ठीक आहे ना. तर हा कोणाचा फॉर्म्युला होणार, एरिया ऑफ दॅट इक्विलॅटरल ट्रायंगल. आपण ज्या इक्विलॅटरल ट्रायंगल बद्दल आता बोललो वरती, त्याच इक्विलॅटरल ट्रायंगलचा हा एरिया असणार आहे, ठीक आहे. ओके, हे झाला पॉइंट. त्यानंतर पुढे चला, जॉईंट इक्वेशन. पॉइंट नंबर 11 नंबरचा शॉर्टकट, जॉईंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स जॉईनिंग ओरिजिन. ओके, अशा दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन, ज्या दोन लाईन काय करतायत, ओरिजिनला आणि पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ लाईन्स. ही एक लाईन गिवन आहे, ही लाईन आणि एक सेकंड डिग्रीचं जनरल इक्वेशन गिवन आहे. म्हणजे याच्यामध्ये दोन लाईन्स आहेत. या दोन लाईन्स आणि ही एक लाईन, तिसरी लाईन, या ज्या पॉइंट्सला इंटरसेक्ट करतील, म्हणजे समजा एक एक्झाम्पल पहा, मी एक्झाम्पल इथे लिहू, आपण डायग्राम काढू त्याची. म्हणजे हा XY ऍक्सिस आहे, हा आपला ओरिजिन आहे आणि आपल्याकडे दोन लाईन्सचे जनरल इक्वेशन आहे. म्हणजे हे या दोन लाईन समजा अशा असतील काहीतरी, कशा असतील, ठीक आहे. एक काम करूया आपण काय सांगितलं की ओरिजिन आणि ओके पॉइंट ऑफ इंटरसेक्शन जोडायचं आहे. ही एक लाईन आणि समजा या दोन लाईन्स, ते वेगळ्या कलरने काढतो मी, तिसऱ्या आणखी वेगळ्या काहीतरी. या दोन लाईन चालू आहेत अशा वाल्या, ही एक लाईन चालू आहे, ही एक लाईन जातीये, ठीक आहे ना. या दोन लाईन्स ज्या व्हाईट वाल्या लाईन्स आहेत, या लाईन मध्ये आपण लाईन 1 लाईन 2 म्हणू. या तर त्या कंबाईन इक्वेशन मध्ये असतील. हे जे इक्वेशन दिले कंबाईन वाला डिग्री 2 चं इक्वेशन, याच्यामधले आहे दोन लाईन्स आहेत L1 L2 आणि ही L3 जी आहे, या लाईनचं नाव L3 लिहिलं मी आता. ही L3 म्हणजे कोण आहे, तर ही लाईन आहे L3, ही लाईन आहे L3, ठीक आहे. तर ही लाईन L3, या लाईनचा आणि या दोन लाईन्सचा आहे, हे या दोन व्हाईट लाईन आणि एक ही येलो लाईन, ठीक आहे. कळतं सगळ्यांना, ही येलो म्हणजे ही वाली लाईन आहे, व्हाईट म्हणजे या इक्वेशन मधल्या दोन लाईन्स आहेत, ठीक आहे. त्यांचे जे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन भेटलेत आपल्याला, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन कुठे कुठे भेटले, हा एक पॉइंट ऑफ इंटरसेक्शन भेटलाय आणि हा एक पॉइंट ऑफ इंटरसेक्शन भेटलाय. या दोन पॉइंट ऑफ इंटरसेक्शनला जर आपण ओरिजिन सोबत कनेक्ट केलं, ही एक लाईन कनेक्ट झाली, ही एक लाईन कनेक्ट झाली. आता या ज्या दोन लाईन्स मिळाल्यात ब्ल्यू कलर मध्ये, या दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन ते काय असणार, तर ते या फॉर्म मध्ये असणार आहे. समजते ना, कंबाईन इक्वेशन मधल्या दोन लाईन्स आणि एक थर्ड लाईन, यांचे जे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहेत, ते पॉइंट ऑफ इंटरसेक्शन जर आपण जोडले ओरिजिन सोबत, तर ते जोडणाऱ्या ज्या लाईन्स असतील त्या दोन लाईन्सचं कंबाईन इक्वेशन आपण लिहितोय ते या फॉर्म मध्ये असेल. आता थोडस आपण हे करू, क्लिअर करू याला. हे काय असेल तर या फॉर्म मध्ये असेल. ही जी लाईन तुम्हाला गिवन आहे आता, त्या लाईन मध्ये काय करायचं असतं, ही जी लाईन गिवन आहे या लाईन मध्ये काय करायचं असतं ना, की आपण हा n शिफ्ट करणार तिकडे, पहिले तो -n बनेल आणि तो -n नंतर डिव्हिजन मध्ये घेऊन यायचा आहे. इथे बघा ना काय केलं आपण, असं Lx प्लस my प्लस n इक्वल्स टू 0 अशी लाईन आहे. इथून मी n ला शिफ्ट करणार, पहिले Lx प्लस my इक्वल्स टू -n करणार आणि हा -n डिव्हिजन मध्ये घेऊन जाणार. तर काय तयार होईल, Lx प्लस my अपॉन -n म्हणजे 1 तयार झाला. आणि हा जो 1 आहे तो आपण काय करायचा, ते आपल्या जे इक्वेशन दिलंय हे वाला सेकंड डिग्री इक्वेशन, त्याच्यातल्या कोणत्या कोणत्या टर्मला मल्टिप्लाय करायचं बघा. आता हे पहिले 3 टर्म तर सेमच ठेवायचे, त्याच्यामध्ये काहीच नाही करायचं चेंज, पहिले 3 टर्म सेमच ठेवायचे. पुढचा जो टर्म आहे 2gx वाला, 2g आणि x वाला टर्म
याला हा एक 1 मल्टिप्लाय केला, इथून जो 1 तयार केला मी तो. त्यानंतर 2fy याच्यातला एक टर्म, तिथे एक मल्टिप्लाय केला हा 1, आणि त्यानंतर या सी ला एक मल्टिप्लाय करायचा आहे, बट तो आता फक्त ब्रॅकेट नाही मल्टिप्लाय होणार, त्या 1 चा स्क्वेअर म्हणजे या ब्रॅकेटचा स्क्वेअर मल्टिप्लाय होणार लास्ट वाल्या टर्मला. हा पॅटर्न लक्षात ठेवा. पहिल्या 3 टर्म सेम, त्या 2gx च्या टर्म मध्ये इथून तयार केलेला 1 म्हणजे हा टर्म, हा मल्टिप्लाय होणार. 2fy वाला टर्म आहे, तिथे पण हा मल्टिप्लाय होणार. सी सोबत पण मल्टिप्लाय होणार, बट सी सोबत त्याचा स्क्वेअर मल्टिप्लाय करायचा आहे, इक्वल्स टू 0. हे जे काही तयार होईल ते अशा 2 लाईन्सचे कंबाईन इक्वेशन आहे, ज्या 2 लाईन्स ओरिजिनला या 2 पॉइंट ऑफ इंटरसेक्शन सोबत जोडतील. ठीक आहे, क्लिअर सगळ्यांना आता? ओके, तर हा झाला 11 नंबरचा शॉर्टकट, इम्पॉर्टंट पॉइंट म्हणून आपण त्याला. आणि एवढेच मला वाटतं याच्यामध्ये शॉर्टकट आहेत. या सगळ्या गोष्टी तुम्हाला डिस्कस करायचं आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना. ठीक आहे, ते काम करू आता. इथून पुढे जे सुरू होईल ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण सॉल्व्ह करणार आहेत, काही इम्पॉर्टंट, आणि थोडं टाईप वाईज बघूया की काय काय टाईपचे वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन आपल्याला आतापर्यंत आलेले आहेत ते. ठीक आहे, ओके.